नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. साधारणत 10-12 वर्षांच्या मुलामुलींना किशोर म्हटलं जातं. 20व्या वर्षानंतर तारुण्याची सुरुवात होते. कृष्ण आणि राधा या दोघांमध्ये एक साम्य होतं. ते म्हणजे ही दोन्ही मुलं 2-3 वर्षाआधीच किशोर वयात आली. दोघांची कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांना वेळेआधीच किशोर वयात घेऊन आली. त्या दोघांमध्ये जिज्ञासा आणि विवेक समान गतीने वाढत होता. जितकी जिज्ञासा जास्त तितकी शोधाची गतीही जास्त. शोध जितका अधिक तितकंच ज्ञानही अधिक. त्यांची विवेकी वृत्ती गोवर्धन पूजेसारख्या अनेक प्रसंगांमधून दिसून आली. किशोर वयातच विवेक जागृत झाल्याने अष्टावक्रासारख्या विद्वानाला कृष्णासह राधाही वंदनीय वाटली. राधेचे आजोबा सुरभानू हेच राधेसाठी एक विद्यापीठ होतं. तिला ज्ञानार्जनासाठी आश्रमात पाठवणार कोण? ती आजोबांनाच प्रश्न विचारत असे. एके दिवशी सुरभानू राधेला सुंद आणि उपसुंद या असुरांची कथा सांगत होते. त्या कथेतून मर्यादा ओलांडणारी आसक्ती वाईट असते हे राधेच्या मनावर बिंबवण्याचं काम आजोबा सुरभानू करत होते. सुरभानूंनी राधेला प्रश्न विचारला, हिरण्यकश्यपू कोण होता बरं? तुला त्याची कथा आठवते ना? हो, प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू, राधा उत्तरली. छान. खूप जुन्या काळात, याच हिरण्यकश्यपूच्या काळात त्यांच्या कुळामध्ये निकुंभ नावाचा एक प्रसिद्ध आणि बलवान राक्षस राजा होता. त्याला 2 मुलं होती, ज्यांची नावं सुंद आणि उपसुंद अशी होती. ते दोन्ही राक्षस राजपुत्र अत्यंत उग्र आणि क्रूर मनाचे होते. त्यांचा एकच निश्चय होता, तो म्हणजे लोकांना दुःख देत राहणं. ते दोघे नेहमी सोबत राहायचे. दोघांचा एकमेकांवर स्नेह होता. ते एकमेकांशी कायम गोड बोलायचे. एकदा तिन्ही लोक जिंकण्याच्या इच्छेने ते गुरूंकडून दीक्षा घेऊन विंध्य पर्वतावर गेले आणि तिथे कठोर तपश्चर्या करू लागले. राधे, त्यांच्या अंगावर फक्त एक पातळ वस्त्र होतं बरं. त्यांनी भूक, तहान या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. आजोबा, तपश्चर्येसाठी इतका त्रास का सहन करावा लागतो? अगं, तो विश्वाचा नियमच आहे. आईला लोणी काढण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते तू पाहतेस ना. अगदी दूध काढण्यापासून सुरुवात करावी लागते. त्रास सहन केल्याशिवाय फळ मिळणार कसं? समजलं, राधा बालसुलभ हावभावांसह गोड आवाजात म्हणाली. तर त्या दोघांचं संपूर्ण शरीर धुळीनं माखलं. असं म्हणतात की ते हवा पिऊन जगत होते. त्यानंतर बराच काळ पायांच्या बोटांवर उभं राहून आणि दोन्ही हात वर करून त्यांनी तपश्चर्या केली. त्यांची उग्र तपश्चर्या देवतांनीही पाहिली. देवतांनी त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्या दृढ निश्चयी राक्षसांची तपश्चर्या भंग झाली नाही. आजोबा, विचारा. एक तर राक्षस देवांचीच प्रार्थना करत होते, तर देवांनी राक्षसांचं तप मोडण्यासाठी का प्रयत्न केले? आणि प्रयत्न केले म्हणजे काय केलं? अगं, त्रिदेव आणि इतर देवतांमध्ये भेद आहे. तुला आत्ताच कसं लक्षात येईल ते? ठीक आहे, तरीही सांगतो. ऐकूनच तुला लक्षात येईल. या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेव करतात, तर आपला सांभाळ महाविष्णू करतात. जेव्हा वाईट प्रवृत्ती बळावते तेव्हा त्याच सृष्टीचा विनाश महादेव करतात. या संपूर्ण विश्वाच्या देवता आहेत. मी ज्या देवतांबाबत बोलतोय त्या एका ठराविक घटकाच्या देवता आहेत. उदाहरणार्थ अग्निदेव किंवा वायुदेव किंवा सूर्यदेव. वायुदेव वायूला नियंत्रित करतात, मात्र महाविष्णू संपूर्ण सृष्टीचाच प्रतिपाळ करतात. तसंच या देवतांचा असुरांशी संघर्ष होत असतो, मात्र त्रिदेवांना कुणीही जिंकू शकत नाही. आणि त्या देवतांनी केलेले सगळेच प्रयत्न तुला सांगावे असे नाहीत.
थोडक्यात इतकंच लक्षात घे की देवतांना त्यांच्या मनात मोह निर्माण करायचा होता. त्यांच्यासमोर दागिने ठेवले जायचे किंवा उत्तमोत्तम वस्त्र ठेवली जायची. काहीही करून त्यांची तपश्चर्या मोडणं हे देवतांसाठी आवश्यक होतं. कारण तपश्चर्या यशस्वी होताच हे दोन्ही असुर मिळालेल्या वराचा दुरुपयोग करणार हे निश्चितच होतं. मग पुढे काय झालं? शेवटी सर्व जगाचे पिता ब्रह्मदेव त्या 2 दैत्यांसमोर प्रकटले आणि त्यांना इच्छेनुसार वरदान मागायला सांगितलं. भगवान ब्रह्मदेवांना पाहून सुंद आणि उपसुंद हात जोडून उभे राहिले आणि ब्रह्मदेवांना म्हणाले की आम्हाला अमर व्हायचे. अमर म्हणजे कधीही न मरणारा. जशी तान्ही मुलं जन्माला येतात तशी वृद्ध माणसं मरतात, बरोबर की नाही? सगळे जगत राहिले तर या गोकुळात पाय ठेवायला तरी जागा शिल्लक राहील का? मला सांग बरं. पण या दोघांना अमर व्हायचं होतं. ब्रह्मदेव म्हणाले की अमरत्वाचं वरदान सोडून काहीही मागा. त्यानंतर सुंद आणि उपसुंद म्हणाले की आम्हाला कधीही मृत्यूची भीती वाटू नये, अर्थात या पृथ्वीवरील कुणालाही त्यांना मारता येऊ नये. दोघांना तो वर मिळाला आणि वर देऊन ब्रह्मदेव ब्रह्मलोकात गेले. हे ब्रह्मलोक कुठे आहे? राधेने विचारले. ते आपल्यासारख्या सामान्य माणसांना सांगता येत नाही. आपण जिथे राहतो त्याला मनुष्यलोक म्हणतात. सुंद आणि उपसुंद वरदान प्राप्त करून त्यांच्या नगरात परतले. तपश्चर्येदरम्यान वाढलेले केस कापून त्यांनी डोक्यावर मुकुट चढवला. अलंकार आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून ते राजसभेत जाऊ लागले. देवतांना ज्याची भीती होती तेच झालं. सुंद आणि उपसुंदाने स्वर्गावर आक्रमण करण्याचा निश्चय केला. राक्षसांची सेना विविध शस्त्र घेऊन देवलोकात गेली. इंद्रलोक जिंकून त्यांनी साधू सज्जनांचा छळ सुरू केला. सुंदाने आज्ञा दिली, पृथ्वीवर अनेक ऋषी राहतात जे यज्ञ करून देवतांची शक्ती वाढवतात. त्यामुळे यज्ञ करणारे ऋषीमुनी राक्षसांचे शत्रूच आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना ठार केलं पाहिजे. आदेश ऐकताच राक्षसांनी ऋषींच्या आश्रमांवर हल्ला केला. सर्व आश्रम जमीनदोस्त झाले. सगळीकडे आरडाओरडा सुरू होता. लोक रडत होते. शेतीचं कामही कोणाला करता येत नव्हतं. तो संहार पाहून महर्षींना फार दुःख झालं. ते सगळे ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मलोकात अनेक देव आश्रयासाठी आले होतेच. त्या सगळ्यांनी ब्रह्मदेवांना सुंद उपसुंदाच्या क्रूर कृत्याविषयी सांगितलं. ब्रह्मदेवांनी त्यानंतर विश्वकर्माला बोलावलं. आजोबा, हा विश्वकर्मा कोण? विश्वकर्मानी या विश्वात अनेक वस्तूंची आणि वास्तूंची निर्मिती केली. तसंच प्राचीन काळात मनुष्य देह निर्माण करून त्याला जिवंत केलं जायचं. विश्वकर्मांना बोलावून ब्रह्मदेवांनी त्यांना एका कन्येचा देह निर्माण करण्याची सूचना दिली. तिला जिवंत करून तिचं नाव तिलोत्तमा असं ठेवण्यात आलं. ब्रह्मदेवांनी तिलोत्तमेला सुंद आणि उपसुंदाकडे पाठवलं. तिच्याकडे एकच काम सोपवण्यात आलं, ते म्हणजे सुंद आणि उपसुंद यांच्यात भांडणं लावणं. हे बघ राधा, सज्जनांना त्रास देणं किंवा त्यांच्यात भांडणं लावणं ही मुळीच चांगली गोष्ट नाही. पण सगळ्या जगाला त्रास देणाऱ्या राक्षसांना मारावं लागतंच. तिलोत्तमा तिच्या योजनेत यशस्वी झाली. सुंद आणि उपसुंद या दोघांनाही वाटलं की तिलोत्तमा ही आपलीच पत्नी असावी. ते एकमेकांशी लढायला प्रवृत्त झाले. ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाल्याने इतर कोणीही त्यांना मारू शकलं नव्हतं. मात्र त्यांनी स्वतःचाच नाश केला. इतर कुणाला त्यांच्यावर आक्रमण करण्याची आवश्यकताच भासली नाही. या कथेतून आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतात. कोणत्या? एक म्हणजे काहीही झालं तरी सज्जनांना त्रास देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक मोहात पडू नये. सुंद आणि उपसुंदाकडे सगळं काही होतं. सत्ता होती, संपत्ती होती, वरदानही होतं. त्यांनी ठरवलं असतं तर ते जगाच्या कल्याणासाठी झटलेही असते आणि सगळ्यांसाठी पूजनीय झालेही असते. पण मोहामुळे त्यांचा विवेक नष्ट झाला. आयुष्यात कधीच मोहात पडू नये.
मोहात पडताच आपल्या हातून चूक होते हे कायम लक्षात ठेव. 2 वेण्या बांधून आजोबांसमोर बसलेली राधा अगदी प्रौढ व्यक्तीप्रमाणे गालांवर बोट ठेवत विचारी असल्याचा आव आणत शून्यात बघत होती. अगं, एवढाही विचार करू नकोस. दुधा तुपाचा मोह ठेवला तरी चालेल, नाही तर उद्यापासून दूध पिणं बंद करशील आणि हे आजोबांनीच सांगितलं होतं असं आईला जाऊन सांगशील. आजोबांचं वाक्य ऐकून राधा ओठांवर हात ठेवत हसली आणि उठून आईकडे पळाली. कृष्ण जन्माच्या 2 वर्षांनंतर गोकुळातील गोप गोपिकांच्या मनातील भीती काहीशी कमी झाली. कारण वारंवार राक्षस पाठवूनही कंसाला कृष्णाच्या केसालाही धक्का लावता आला नाही. कृष्ण निश्चितच कुणीतरी दैवी पुरुष असला पाहिजे असं गावकऱ्यांना वाटू लागलं. कृष्णासारखा चमत्कारिक मुलगा गावात असताना किती वेळ घाबरायचं आणि का घाबरायचं असं गोकुळवासी म्हणू लागले. उकळीची कथा ऐकून तर गोकुळवासियांच्या कृष्णाच्या अलौकिक शक्तीवर विश्वासच बसेल. एकदा यमुना तीरावर स्नानासाठी गेली होती. ती परत येईपर्यंत कृष्णाने घरभर दही आणि लोणी सांडलं. दूध, दही, लोणी हे पदार्थ बाळकृष्णाच्या अगदीच आवडीचे. ते पदार्थ सर्वच गोपपुत्रांना आवडत असत. त्यांचा उदरनिर्वाहसुद्धा याच पदार्थांवर चालत असे. कृष्ण काही अजून कळत्या वयात आला नव्हता, त्यामुळे दही आणि लोण्याने भरलेलं घर पाहून त्याला आनंदच झाला. कृष्णाची मधुर बाललीला अशी की सगळं घर दही लोण्याने भरून यशोदेला आपण काहीच केलेलं नाही हे दाखवण्यासाठी तो स्वतःचा चेहरा पुसत होता. तेवढ्यात यशोदा स्नान करून घरी परतली. तिने बाळकृष्णाचे उद्योग पाहिले. घरात ठेवलेली दही आणि दुधाची भांडी कृष्णाने फोडली आहेत हे सुद्धा तिला दिसलं. अगदी मधाचं भांडंही रिकामं झालं होतं. कृष्णाने मदतीसाठी मित्रांनाही घरात बोलावलं होतं, त्यामुळे सगळ्यांनीच काही ना काही खाल्लेलं होतं. यशोदेनं मुलांना विचारलं, हे सगळं कुणी खाल्लं बरं, सांगा पाहू. यशोदेचा प्रश्न ऐकून सर्व मुलं एक सुरात म्हणाली, कृष्णानेच, आम्ही तर फक्त त्याची मदत करायला आलो होतो. अर्थात त्या गोपपुत्रांच्या मुखाला लागलेलं लोणी यशोदेलाही दिसत होतं. कृष्णानेच हा उद्योग करण्यासाठी मित्रांना बोलावलं असेल हे ठाऊक असल्याने ती कृष्णाला शिक्षा देण्यासाठी छडी शोधू लागली. ती छडी शोधते न शोधते तोवर कान्हा घरातून पळाला. यशोदा कृष्णाचा पाठलाग करू लागली, पण यशोदा कृष्णाचा पाठलाग करणार तरी किती. शेवटी यशोदा पाठलाग करून करून थांबली आणि थकली. तिचं अंग घामानं भिजलं. कान्हा, कृष्णा, थांब, पळू नको असं ओरडून तिचा घसाही कोरडा पडला होता. शेवटी यशोदेनं कृष्णाला जवळ आणण्यासाठी अगदी दुःखी झाल्याचं आणि पाय दुखत असल्याचं नाटक केलं. आईच्या चेहऱ्यावर दुःख पाहून कृष्ण लगेच तिच्याजवळ गेला. मुलं या कृतीतून एक उदात्त जीवनसूत्रच सांगतात. जोवर समोरचा क्रोधित आहे तोवर हसत खेळत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करा, मात्र दुःखी व्यक्तींची कधीही थट्टा करू नये. बालपणी निसर्गतः अवगत असणारं हे जीवनसूत्र अनेक व्यक्ती प्रौढ झाल्यावर विसरतात. मात्र कृष्णाने जीवनात सदैव हीच भूमिका घेतली. कृष्ण जवळ येताच यशोदेने त्याचे हात धरले आणि त्याला एका वृक्षाला बांधलं. जोवर माझं काम पूर्ण होत नाही तोवर तुला असंच बांधून ठेवते, हीच तुझी शिक्षा असं म्हणून ती तिची दैनंदिन कामं करण्यासाठी गेली. कृष्णाला सतत खेळण्याची आणि बागडण्याची सवय होती. तो एके ठिकाणी किती वेळ राहणार. तो चुळबुळ करू लागला. काही क्षणातच कसा कुणास ठाऊक तो वृक्षच कोसळला. सुदैवाने कृष्णाला काहीच लागलं नाही. वृक्ष कोसळण्याचा आवाज ऐकून 2 गोपिका यशोदेच्या घरी आल्या. यशोदाही धावत अंगणात आली. कोसळलेल्या वृक्षाशेजारी उभ्या असणाऱ्या कृष्णाला पाहून तिचे डोळे पाणावले. ती धावतच कृष्णाकडे गेली आणि त्याला कडेवर घेतलं. कृष्णाच्या पायाशी असलेला दोरखंड पाहून गोपिकांना नेमकं काय झालं हे समजलं. नंदराणी, मुलाला कोणी बांधून ठेवतं का, एक गोपिका म्हणाली. ती माझीच दुर्बुद्धी. कृष्णाने घरभर लोणी सांडलं म्हणून त्याला शिक्षा देण्यासाठी मी त्याला इथे बांधलं.
नंदराणी, वाईट वाटून घेऊ नका, पण इतका गोंडस मुलगा तुम्हाला अगदी वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर मिळाला आहे. ही संपत्ती, धान्य आणि दूध मुलांसाठीच आहेत. अगदी खरं. मी पुन्हा कधीही त्याला शिक्षा देणार नाही. आज त्याला खरचटलं असतं तर मी स्वतःला क्षमा करू शकले नसते. यशोदा हुंदके देतच म्हणाली. ही गोष्ट ही सायंकाळ होईपर्यंत गावभर पसरली आणि राधेपर्यंतही येऊन पोहोचली. कृष्ण अजून थोडासा मोठा झाल्यावर गोकुळात फिरू लागला आणि गोपिकांसोबत बोलू लागला. त्याची राधेसह मैत्रीही झाली आणि प्रीतीही बहरली. मात्र त्यांची पहिली भेट काही वर्षांपूर्वी नंदांच्या समक्षच झाली होती. तेव्हा कृष्ण अगदी लहान होता आणि राधा अर्थातच त्याच्याहून मोठी होती. त्यांची पहिली भेट ज्या क्षणी झाली तो क्षणही अद्भुत होता. एके दिवशी माधवी आणि पारिजाता या दोघी राधेच्या प्राणप्रिय मैत्रिणी राधेची वाट बघत अंगणात उभ्या होत्या. राधा घराबाहेर येताच माधवी म्हणाली, चल आपण वनात जाऊ. वनात? हे कधी ठरलं? राधा म्हणाली. कधीही ठरो, तू येतेस की नाही तेवढं सांग. अगं पण मला वनात जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. आई बाबांना आधी सांगायला हवं ना. पारिजाता राधेला खिजवत म्हणाली. काकू तुला अजूनही लहान मुलगीच समजतात की काय? त्यांना सांग की मी मैत्रिणींसोबत जाते. मग काय भीती? मी आईला विचारते, पण ती मला सोडेलच असं वाटत नाही. अगं, गोकुळात मुली निर्धास्तपणे फिरतात. आपल्याच गोकुळात काय घाबरायचं? या तुझ्या वाड्यामागेही घनदाट वन आहेच ना. ती काही आपल्यासाठी नवी गोष्ट नाही. हो, तुझं खरं आहे, पण तू माझ्याहून 1 वर्षाने मोठी आहेस. बहुधा तू मोठी असल्याने तुझे आई वडील तुला जाऊ देत असतील. छे, मी मागच्या वर्षापासूनच निर्धास्तपणे वनात जाते. त्याआधीही जाऊ शकले असते, पण राक्षसांची भीती वाटायची. मग आता काय झालं? माधवी म्हणाली. अगं, आता तो कृष्ण कुणी सामान्य मुलगा नाही हे सगळ्यांना समजलंय. राक्षसांना त्यांच्याशी लढायचंय. फार फार त्याच्या कुटुंबियांना धोका असेल. आपण का घाबरायचं? कृष्णाला अजून आपण पाहिलंही नाही. तेही खरंच. मी असं करते, आज रात्री आईला विचारते. आत्ताच तिला विचारलं तर तुम्ही माझ्या डोक्यात हे खूळ घातलंय असंच तिला वाटेल. वाटू दे, हे काही खूळ नाही. आपण सहजच वनात जाणार आहोत. तिथं जाणं हा काही गुन्हा आहे का? सगळे गोप गायींसह वनातच असतात. ती काही निर्मनुष्य जागा नाही. पारिजाता म्हणाली. तुम्ही आज काय वनात जायचा हट्ट करताय? मला वाटलं की आपण नेहमीप्रमाणे अंगणात खेळणार आहोत. राधा, किती दिवस त्या भातुकलीसोबत आणि मातीच्या भांड्यांसोबत खेळायचं? आता बाहेर पडायला नको? वनात फिरायला नको? पुढे कधी आपलं लग्न होईल आणि कधी आपल्याच मुलांना कडेवर घेऊन फिरावं लागेल हे आपल्याला कळणारही नाही. त्याआधीच मज्जा करायला हवी. राधेने क्षणभर विचार केला. ती आईची अनुमती घेण्यासाठी घरात गेल्या. आईला कसंबसं पटवून तिने अनुमती घेतली. दूर न जाण्याच्या अटीवर राधेला अनुमती मिळाली होती. ती बाहेर येताच तिच्या दोन्ही मैत्रिणी आनंदित झाल्या आणि त्या तिघी किलबिलाट करत वनाकडे निघाल्या. वनात तिच्या प्राणप्रिय सख्याची प्रथम भेट होणार आहे हे राधेच्या ध्यानीमणी नव्हतं.